गोवा विद्यापीठाच्या HRDC अंतर्गत चालू असलेला हा शॉर्ट टर्म कोर्स HRDCचे समन्वयक इनग्रिड ॲनी नाझरत मॅडम, उमरजकर मॅडम आणि त्याचबरोबर सर्व सहभागी ज्येष्ठ प्राध्यापक बंधू भगिनी सर्वांना पुनश्च एकदा मी या ठिकाणी नमस्कार करतो. आज ज्या विषयावर मी आपल्याशी संवाद साधणार आहे तो विषय आहे साहित्य आणि पर्यावरण. साधारणपणे 2 भागामध्ये या विषयावर मी आपल्याशी चर्चा करू इच्छितो. पहिल्या भागामध्ये मध्ययुगीन साहित्य आणि पर्यावरण आणि त्याचबरोबर दुसऱ्या भागामध्ये आधुनिक साहित्यामध्ये पर्यावरणाचे संदर्भ हे कशा पद्धतीने आलेले आहेत याचा शोध या ठिकाणी घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. खरं तर आपल्यापैकी अनेक जण सगळे अभ्यासू आहेत. त्यातले अनेक जण माझ्या परिचयाचे पण आहेत, माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. त्यामुळे शेवटी दिलेल्या वेळेप्रमाणे जर आपले 5-10 मिनिटं शिल्लक राहिले तर त्या वेळेमध्ये आपल्यालाही या ठिकाणी आपलं मत मांडायचं आहे, संवाद आपल्याला साधायचा आहे. आपल्याला माहित आहे की पर्यावरण हा विषय केवळ भारतातला नाही तर जगातला एक गंभीर असा विषय बनलेला आहे. पर्यावरणाचा जो समतोल बिघडलेला आहे त्याला केवळ निसर्ग कारणीभूत नाही तर त्याला कुठेतरी आपणच माणूसच कारणीभूत असलेला दिसून येतो. लातूरचे कवी योगीराज माने यांच्या 4 ओळी मी आपल्या समोर ठेवतो. पाऊस नावाची एक कविता त्यांनी लिहिलेली आहे. त्या कवितेमध्ये कवी योगीराज माने असं म्हणतात, पूर्वीची माणसं जितकी खरी होती तितकाच पाऊस देखील खरा होता. पूर्वीची माणसं जितकी खरी होती तितकाच पाऊस देखील खरा होता. प्रत्येकाच्या हृदयामध्ये माणुसकीचा झरा होता. कविता खूप मोठी आहे, परंतु कुठेतरी आपली माणुसकीचा झरा जो आहे तो आटत आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या संदर्भामध्ये अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. माणसाचा भौतिक हव्यास असेल, स्पर्धा असेल किंवा तंत्रज्ञानाचा अतिवापर, निसर्गाविषयी कृतज्ञता अशा अनेक कारणामुळे पर्यावरणाच्या संदर्भात समस्या निर्माण झालेल्या आहेत. म्हणून जेव्हा दुसरं महायुद्ध झालं तेव्हा बासी मर्ढेकरांनी ज्या कविता लिहिलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी या पृथ्वीची झाली तिरडी असं म्हटलेलं आहे. कुठेतरी निसर्ग निर्मित हे जे सौंदर्य आहे हे सौंदर्य जे नष्ट होत आहे, झालेलं आहे, त्याला माणूस कारणीभूत आहे. खरं तर आपल्याला एक कविता सगळ्यांना माहित आहे, बाबूराव बागुल यांची कविता, वेदा आधी तू होतास. बाबूराव बागुलांनी म्हटलेलं आहे की तू सूर्याला सूर्य म्हटलास आणि सूर्य झाला. बाबूराव बागुल म्हणतात, संजय महाले सर आपला माईक बंद करा ना जरा प्लीज. सर बाबूराव बागुल त्या कवितेत असं म्हणतात, तू सूर्याला सूर्य म्हटलास आणि सूर्य सूर्य झाला. तू चंद्राला चंद्र म्हटलास आणि चंद्र चंद्र झाला. फार अप्रतिम कविता आहे की हा सगळा जो विकास आहे तो मानवामुळे झालेला आहे हे खरं आहे.
भाऊराव बागुल म्हणतात त्याप्रमाणे या संपूर्ण सृष्टीतल्या घटकाचं नामकरण हे माणसांनी केलेलं आहे, याबद्दल दुमत नाही. माणसाचं जे कर्तृत्व आहे, माणसाचा जो त्याग आहे, ते भाऊराव बागुलांनी मान्य केलेला आहे. ही सृष्टी, या सृष्टीचं नामकरण माणसांनी केलेलं आहे. परंतु पुढे आपल्याला असं म्हणता येईल, आपण या सृष्टीचं नामकरण आपण केलो, परंतु या सृष्टीची काळजी मात्र आपण घेऊ शकलो नाही. आपण नामविस्तार केलो, नामकरण केलो, सगळ्या वस्तूला आपण नावं दिलेली आहेत, परंतु त्याची काळजी आपण घेतलेली नाही. ही खंत भाऊराव बागुल यांची कविता वाचत असताना आपल्याला नक्की व्यक्त करावी वाटते. तर पर्यावरणाच्या संदर्भामध्ये आपल्याला माहित आहे की अनेक साहित्यामध्ये जर आपण काही संस्कृत साहित्य जर पाहिली तर त्या संस्कृत साहित्यामध्ये तसं निसर्गाचं खूप असं वर्णन आलेलं आहे. मग निसर्गाचं वर्णन म्हणजे पर्यावरण का, हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण निसर्गाचं वर्णन साहित्यामध्ये एक वातावरण निर्मितीसाठी अनेक कवींनी, अनेक साहित्यिकांनी केलेली आहे. जसं बाबा बोरकरांनी सरीवर सरी आल्या ग, किंवा बालकवींनी हिरवे हिरवे गार गालीचे, ही कविता त्यांनी लिहिलेली आहे. अशा अनेक कविता आहेत. मध्यगीन साहित्यात तर शेकडोच्या संख्येने अनेक ओव्यातून निसर्गाचं वर्णन कवींनी केलेलं आहे, परंतु तो सगळा संदर्भ आपल्याला पर्यावरणाशी जोडता येत नाही. म्हणजे ज्या साहित्यामध्ये माणूस हा नायक आहे आणि निसर्ग ही पार्श्वभूमी म्हणून आलेली आहे, ते साहित्य पर्यावरणाला पूरक आहे असं म्हणणं चुकीचं आहे. मग ज्या साहित्यामध्ये निसर्गातील घटकाविषयी दयाभाव व्यक्त केला गेलेला आहे, ज्या कवींनी, साहित्यिकांनी निसर्गाविषयीची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे, ज्या साहित्यिकांनी निसर्गाचं महत्व विशद केलेलं आहे आणि निसर्गाविषयी भाष्य करत असताना अहिंसा हे जे मूल्य आहे, या मूल्यावर निसर्ग आणि पशु प्राण्यावर भाष्य करत असताना ज्या साहित्यिकांनी त्याचं वर्णन केलेलं आहे, अशा प्रकारचं जे साहित्य आहे त्याला आपण पर्यावरणीय साहित्य असं म्हणत असतो. म्हणून केवळ निसर्ग वर्णन म्हणजे पर्यावरण नाही, तर या निसर्गातील प्रत्येक घटकाविषयी ज्या साहित्यिकांनी दयाभाव व्यक्त केलेला आहे, त्याचं महत्व अधोरेखित केलेलं आहे, ते सगळं साहित्य म्हणजे पर्यावरणीय साहित्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. मग हा जो संदर्भ आहे आपल्याला अनेक संस्कृत साहित्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये जो भक्तियोग नावाचा अध्याय आहे, त्यामध्ये एक श्लोक आहे, अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुण एवच निर्मोमो निरंकार सम दुःख सुख क्षमी संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यार्पित मनोबुद्धी योमद भक्त समे प्रिय. त्या ठिकाणी असा उल्लेख आलेला आहे, तोच भक्त श्रेष्ठ आहे, तोच भक्त महान आहे. अद्वेष्टा सर्व भूताना, जो या प्राणी मात्रा विषयी दयाभाव व्यक्त करतो, त्यांच्याशी मैत्री करतो, त्यांच्याशी सहानुभूतीने वागवतो, असा जो व्यक्ती आहे तोच खऱ्या अर्थाने महान आहे, अशा पद्धतीची एक प्रतिक्रिया त्या श्लोकातून व्यक्त होते. पूर्वीच्या काळी लोकांनी, आपल्याला माहित आहे की निसर्गातील घटकाविषयी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, या संदर्भामध्ये खूप असे संस्कार करायचे. जसं सूर्याला पाहिल्यानंतर आपण नमस्कार केला पाहिजे. सूर्य हा निसर्गातला महत्वाचा घटक आहे. आदि देव नमस्तुभ्यम प्रसिद्धम मम भास्करम दिवाकर नमस्तुते आदित्यस्यम नमस्कारम. किंवा सकाळी उठल्यानंतर आपण आपल्या मातीला वंदन केलं पाहिजे. म्हणून एक श्लोक म्हटला जात असे. आज ते श्लोक आपल्याला फारसं काही पाहायला मिळत नाही. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले
विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. म्हणजे आता मी या जमिनीवर पाय देणार आहे. संपूर्ण जमीन हे माझ्यासाठी आधार आहे. म्हणून आता या जमिनीला, या मातीला मी वंदन केलं पाहिजे. म्हणून त्या पद्धतीने वंदन करण्याची एक प्रथा होती. किंवा स्नान करत असताना असेल, पाण्याविषयी कृतज्ञता लोक व्यक्त करत होते. बघा, लक्षात घ्या की ज्या काळामध्ये खरं तर पर्यावरणाविषयी इतकं प्रबोधन करणं गरजेचं नव्हतं. खरं संदर्भ कशा पद्धतीने आलेला आहे. ज्या काळामध्ये 700 वर्षापूर्वी संतांनी लेखन केलेलं आहे, त्या काळात पर्यावरणाच्या फारशा समस्या गंभीर नव्हत्या. कारण 50% पेक्षा अधिक जंगल असावं त्या काळामध्ये. असं असताना देखील संतांनी पर्यावरणाविषयी एक कृतिशील अशा पद्धतीची जी भक्ती आहे, ती भक्ती संतांच्या साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जो निसर्ग स्वतःला सांभाळतो, स्वतःला टिकवतो, जो निसर्ग एकमेकाला मदत करत, निसर्गातील सगळे घटक आपण जेव्हा बारकाईने अभ्यास करू तेव्हा आपल्या लक्षात येईल की ते एकमेकाला सांभाळत असतात, एकमेकाला वाढवत असतात, एकमेकाला ते एकमेकाची मदत करत असतात. मग अशा घटकाविषयी अनेक निसर्गातील घटकांना खरं तर माणसाची काही आवश्यकता नाही. निसर्गातील घटक माणसाकडून काही अपेक्षा करत नाहीत. या संदर्भामध्ये लीळा चरित्रामध्ये जो उत्कृष्ट असा एक संदर्भ आलेला आहे, किंवा 2 पारधी जेव्हा सश्याचं शिकार करण्यासाठी आपल्या 2 कुत्र्यांना सोडतात, शर्यत लावतात, तेव्हा तो ससा जेव्हा चक्रधर स्वामीकडे जातो, सशिक रक्षण नावाची लीळा, जिथे खऱ्या अर्थाने आपल्याला पर्यावरणाचा संदर्भ पाहायला मिळतो. म्हणजे चक्रधर स्वामींनी अहिंसेचं तत्वज्ञान या लीळेतून सांगितलेलं आहे. तिथे आपल्याला पर्यावरणाचा संदर्भ जोडता येतो. म्हणून हे 2 पारधी शर्यत लावतात की सशाला कोणाचे कुत्रे आधी पकडतात, आणि तेव्हा ससा पळत पळत जाऊन चक्रधर स्वामी झाडाखाली बसलेले असतात. त्या चक्रधर स्वामीच्या मांडीखाली ससा लपून बसतो, आणि त्यावेळी चक्रधर स्वामी आणि पारधी यांच्यामध्ये जो संवाद झालेला आहे, तो संवाद पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. चक्रधर स्वामींनी शरण आलिया मरण नसे असं म्हटलेलं आहे की हा ससा रानामध्ये राहतो, हा ससा रानामध्ये गवत खातो, जो गवत माणसाला तयार करण्याची काही आवश्यकता नाही. हा ससा रानातला पाणी पितो, हा ससा त्रासदायक नाही. मग असं असताना तुम्ही या सश्याला का मारता, या सश्याची हिंसा तुम्ही का करता? तुमच्या शर्तीमध्ये एका मुक्या प्राण्याचा जीव जाणार आहे आणि हे चुकीचं आहे, हे चक्रधर स्वामी त्या पारध्यांना समजावून सांगतात. अशा अनेक लीळा माहिमभटाच्या लीळा चरित्रामध्ये आलेल्या आहेत. यापूर्वी जरी आपल्याला पाहायचं असेल, जैन धर्मामध्ये किंवा बौद्ध धर्मामध्ये सुद्धा काही पर्यावरणाचे अनेक संदर्भ सापडतात. आचारंग सूत्र नावाचा वर्धमान महावीरांचा विचार या ग्रंथामध्ये आलेले आहेत. तो ग्रंथ अहिंसेचं महत्व विशद करणारा ग्रंथ आहे. झाडावर पाण्यावर अनेक जंतू असतात, त्यामुळे त्याचा आपण आवश्यक तेवढा वापर केला पाहिजे, असं त्या ग्रंथामध्ये वर्धमान महावीरांचे विचार आलेले आहेत. जैन धर्मामध्ये पूर्वी तरी रात्री विवाह होत नव्हत्या. त्याचं कारण असं सांगितलेलं आहे, रात्री विवाहामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये लाईट लावत असतो, फोकस लावत असतो, आणि त्यामुळं अनेक किडे मरून पडतात या लाईटमुळे. त्यामुळे या सर्व किड्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांना जगू दिलं पाहिजे, कारण त्यांचं आयुष्य खूप कमी आहे. म्हणून महावीरांनी जे म्हटलेलं आहे की सव्वे पाना सव्वे भूता न हंतवा महावीर, प्राण्यांना मारून तुम्ही काय साध्य करणार आहात? प्राण्यांना मारू नका, गुलाम करू नका, असा एक महत्वाचा संदेश वर्धमान महावीरांनी दिलेला आहे. तर असं आपल्याला मध्ययुगीन कालखंडामध्ये संतांच्या साहित्यामध्ये जो पर्यावरण आलेला आहे, विशेषतः आपलं शॉर्ट टर्म कोर्स हे मराठीचा असल्यामुळे मराठी साहित्यातले किंवा काही इतर 1-2 संदर्भ इतरही साहित्यातले मी या ठिकाणी आपल्याला देणार आहे.
संत ज्ञानेश्वरीचा जर आपण विचार केला तर एक अतिशय उत्कृष्ट अशी ओवी ज्ञानेश्वरीमध्ये आलेली आहे. बघा, ज्ञानेश्वर महाराजांची जी दूरदृष्टी आहे, म्हणजे 800 वर्षापूर्वी जे काम आत्ता आपण करण्याचा प्रयत्न करतो पर्यावरणाच्या संदर्भामध्ये, ते काम संत ज्ञानेश्वरांनी 800 वर्षापूर्वी आपल्याला सांगितलेले. कारण पूर्वी जिथे पाणी असायचं तिथे लोकवस्ती असायची. म्हणून संत ज्ञानेश्वरांनी असं म्हटलेलं आहे, ओवी पहा, त्या ओवीमध्ये एक शब्द आलेला आहे, नानाविधे नावाचा शब्द. तो शब्द लिहित असताना, त्या शब्दाचा वापर करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी पर्यावरणाच्या संदर्भामध्ये किती व्यापक विचार केलेला आहे याची प्रचिती आपल्याला येईल. संत ज्ञानेश्वर ओवीमध्ये असं म्हणतात, एका नगरेचे रचावी जळाशये निर्मावी. ओवी असे आहे, नगरेची रचावी जळाशये निर्मावी, महावने लावावी नानाविधे. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही झाडं लावा. बघा, जळाशय निर्माण करा, तुम्ही तळे निर्माण करा. जिथे तळे आहेत तिथे वस्ती तर आपण निर्माण करत असतोच, परंतु ज्ञानेश्वर माऊलींनी जे म्हटलेलं आहे की महावने लावावी नाना विधे, या ओवीतला नाना विधे हा शब्द खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपण झाडं लावली पाहिजेत हे खरं आहे, पण झाडं सुद्धा आपण एकाच प्रकारची लावू नयेत असं ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. पूर्वी आपण लहान असताना किंवा आपल्या आधीच्या पिढीनी आपल्याला माहित आहे की आंबराई पाहिलेली आहे. 5-5 एकर 10-10 एकर आंब्याची झाडं असायची आणि त्या आंबराईमध्ये गेल्यानंतर जो काही आपल्याला आनंद मिळायचा, आनंद व्हायचा, त्या आनंदाची तुलना खरं तर कुठल्या वस्तूशी, गोष्टीशी आपल्याला करता येत नाही. म्हणून ज्ञानेश्वरांनी नाना विधे असा जो शब्द वापरलेला आहे झाडाच्या संदर्भामध्ये की तुम्ही झाडं लावा, पण ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की एकाच प्रकारची झाडं तुम्ही लावू नका. कारण जेव्हा एखादा रोग पडतो, रोग पडल्यानंतर तुम्ही जर एकाच प्रकारची झाडं लावलात आणि जर त्या झाडामध्ये प्रतिकार शक्ती नसेल त्या रोगावर मात करण्याची, तर ती सगळी झाडं ही नष्ट होऊन जातील, ती उगवणार नाहीत. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ओवीमध्ये सांगितलेलं आहे की महावने लावावी नानाविधे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावा, त्यापैकी काही झाडं तरी वाचतील. मुळात या निसर्गामध्ये पृथ्वी तलावर जी झाडं आपल्याला पाहायला मिळतात त्यातली 90% झाडं तर ही माणसांनी लावलेलीच नाहीत. मग ते वडाचं झाड असेल, पिंपळाचं झाड असेल, आपण परंपरेने पाहतो 200, 400, 500 वर्षाची जुनी झाडं आहेत. ही सगळी झाडं, या सगळ्या झाडाचं संवर्धन खऱ्या अर्थाने निसर्गातील घटकांनीच केलेलं आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. पशु प्राण्यांच्या या बिया असेल त्याच्या विष्ठेच्या माध्यमातून या बिया खाली पडत असतात आणि त्यातून पुन्हा एखादं झाड उगवत असते. म्हणून पर्यावरणातले हे सगळे घटक एकमेकाला सांभाळत असतात. संत ज्ञानेश्वरांनी या ओवीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपण लावली पाहिजेत. कुठलाही महारोग आला तरी, कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली तरी काही झाडं निश्चित त्यातून वाचतील, असा एक संदर्भ ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आलेला आहे. दुसरी एक ओवी ज्ञानेश्वरीच्या संदर्भामध्ये मी आपल्या समोर ठेवतो. झाडं ही उदारमतवादी असतात, झाडं ही अद्वैताची शिकवण देत असतात, झाडं ही मतभेद करत नाहीत. शत्रू असला तरी त्यालाही झाडं विसावा देत असतात, त्यालाही झाडं मदत करत असतात. हा एक संदर्भ संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये ओवीमध्ये आलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की जो खांडावया घावो घाली, जो खांडावया घावो घाली, का लावणी जयाने केली. एखादा माणूस झाड तोडत आहे आणि दुसरा माणूस झाड लावत आहे. दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. झाड या दोघांनाही सावली देत असते, दोघांनाही फळ देत असते, फुलं देत असते, कुठलाच भेदभाव करत नाही. असा एक उदारमतवादी दृष्टिकोन झाडाचा आहे. त्यामुळे आपण
झाडं लावली पाहिजेत, झाडं तोडता कामा नयेत, असा संदर्भ ज्ञानेश्वरांच्या ओवीमध्ये अनेक ठिकाणी आलेला आहे. यानंतर आपण दुसरे एक संत जे आपल्या महाराष्ट्राच्या सीमा भागामध्ये कर्नाटकमध्ये होऊन गेलेले आहेत, क्रांतिकारक मानव म्हणून ओळखले जातात, ते म्हणजे महात्मा बसवेश्वर. महात्मा बसवेश्वरांची अनेक सगळी कन्नड जी वचनं आहेत त्याचं मराठीमध्ये भाषांतर या गोव्या परिसरामध्ये बेळगावमध्ये खूप लोकांनी केलेलं आहे. मी या कन्नड संतांचे दोन कवींचे संदर्भ या ठिकाणी देतो. महात्मा बसवेश्वरांचं एक वचन आहे, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ते वचन खूप महत्वाचं वाटते मला. पहाटे उठून थरथर कापत जाऊन झाडाची बेल फुले तोडणाऱ्यांनो ते घोर पाप नव्हे का? बघा, महात्मा बसवेश्वरांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. आजही मोठ्या प्रमाणात शहरामध्ये सकाळी लवकर उठून अनेक लोक कंपाऊंड वॉलमध्ये जे असलेली झाडं आहेत त्याची फांदे मोडतात, फुलं आपण ओरबडून असं काढतो. मोठ्या प्रमाणात लोक गाडीभर बेल वगैरे वाहत असतात. यामुळे ही पृथ्वी नष्ट होणार आहे. कारण या सगळ्या फुलाविषयी आपल्याला माहित आहे फुलाचं आयुष्य किती आहे. फुलाचं आयुष्य फक्त 1 दिवसाचं आहे. कवींनी एका म्हटल्याप्रमाणे पुष्पास वाटते का भय ऊन पावसाचे, पुष्पास वाटते का भय ऊन पावसाचे, आयुष्य आहे त्यास एकाच ना दिसाचे. ज्या फुलाचं आयुष्य 1च दिवस आहे, जे फूल आपल्याला अतिशय हसत खेळत सुगंध देते, ते पाहिल्यानंतर आपल्याला आनंद वाटतो, अशा एका दिवसाचं फुलाचं आयुष्य असताना ते फूल आपण ओरबडून काढतो, त्या फुलाला आपण तोडतो, ही सुद्धा एक प्रकारची हिंसा आहे, असं महात्मा बसवेश्वरांनी या वचनातून सांगितलेलं आहे. यालाच सुसंगत असं दुसरं एक वचन आहे दुसऱ्या संतांचं याच संप्रदायातल्या, ते म्हणजे शरण दसरय्या नावाचे शरण आहेत. बघा, त्यांनी जे एक वचन सांगितलेलं आहे तसं वचन माझ्या वाचण्यामध्ये अजून तरी कुठं आलेलं नाही. पर्यावरणाच्या संदर्भामध्ये अतिशय अप्रतिम असं वचन आहे. शरण दसरय्या, बघा, झाडाला ज्या काही जखमा होतात फुलं तोडल्यानंतर, त्या झाडाच्या जखमेशी, वेदनेशी, दुःखाशी संवेदनशील अशा मनाने हे शरण दसरय्या नावाचे कर्नाटकमधले संत आहेत, 12व्या शतकातले, ते एकरूप झालेले आहेत. त्यांचं जे कन्नड वचन आहे त्याचं मराठीमध्ये भाषांतर झालेलं आहे. ते वचन मी तुम्हाला वाचून दाखवतो, पहा, की पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून इतका चांगलं असं साहित्य आपल्याला कुठेच कदाचित वाचायला मिळणार नाही. कारण हे वचन म्हणजे केवळ पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा केवळ वस्तुपाठ नाही, पाठ नाही, तर या वचनामध्ये हे जे शरण आहेत ना, हे शरण देवालाच पर्यावरण काय असते ते सांगतात. लक्षात घ्या, देवालाच प्रश्न विचारतात शरण या वचनाच्या माध्यमातून. ते वचन असं आहे, फूल हे झाडाचे मूल. शरण दसरय्या असं म्हणतात की फूल हे झाडाचे मूल, त्याची शोभा. झाडाला जी शोभा प्राप्त होते, कारण निसर्गामध्ये सुद्धा एक सौंदर्य आहे, ते सौंदर्य डोळस दृष्टीने पाहिल्यानंतर आपल्याला दिसत असते. आणि हे झाडाला जे काही सौंदर्य प्राप्त होत असते ते सौंदर्य या पानामुळे, फुलामुळे प्राप्त होत असते. म्हणून शरण दसरय्या नावाचे संत कवी या वचनामध्ये असं म्हणतात, फूल हे झाडाचे मूल, त्याची शोभा, ते तोडण्याचा अधिकार मला न तुला, ते तोडण्याचा अधिकार मला न तुला, गळून पडल्यास करीन समर्पण तुला. शरण दसरय्या नावाचे संत कवी देवाला काय म्हणतात पहा, गळून पडल्यास करीन समर्पण तुला, केली जरी अर्पण कोमेजलेली फुलं, केली जरी अर्पण कोमेजलेली फुलं, पूजेत हस्तक्षेप तुझा चालणार नाही.
ईश्वरालाच शरण दसरा यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. खरं तर हे जे वचन आहे, हे वचन एक उत्कृष्ट असं पर्यावरणाच्या संदर्भात केवळ पर्यावरणाचं महत्व विशद करणारं नाही, तर पर्यावरणाच्या संदर्भामध्ये मानवावर संस्कार करणारं हे वचन आहे. पूर्वी आपल्याला माहित आहे ग्रामीण भागामध्ये झाडाखाली सारून ठेवत असत शेणाने सडा टाकून ठेवत असत. का? तर सकाळी फुलं पडतात, फुलं गळून पडल्यानंतर आणि ती फुलं वेचून नेत असत पूजेसाठी वगैरे. कारण पूर्वीचे लोक सुद्धा इतके मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे फुलं ओरबडून काढत नव्हते, तोडत नव्हते. म्हणून शरण दसराई असं म्हणतात की अधिकार आपल्याला फुलाला तोडण्याचा नाही, फुलाला तोडणं म्हणजे देठाला तोडणं म्हणजे तिथे ती हिंसा आहे. त्यामुळे तो अधिकार आपल्याला नाही. कारण फूल जेव्हा झाडावर असते तेव्हा त्याचा अधिकार झाडालाच आहे, झाडाच्या फांदीला आहे, पानाला आहे. त्याला तोडण्याचा अधिकार आपल्याला नाही. म्हणून फूल हे गळून पडल्यानंतरच आपण ते फूल घेतलं पाहिजे. याच वचनामध्ये ते देवाला असं म्हटलेलं आहे. मग गळून पडलेलं फूल हे ताजं नसते असं जर तुला वाटत असेल, बघा शरण दसरा या नावाचे संत कवी देवाला म्हणतात, गळून पडलेलं फूल हे ताजं नाही असं तुला जर वाटत असेल तर वाटू द्या, मी तुला गळून पडलेलं जे फूल आहे ते कोमेजलेलं असलं तरी, ते ताजं नसलं तरी तेच तुला मी अर्पण करणार आहे. इथे तुझा हस्तक्षेप चालणार नाही, तुला इथे काहीच म्हणता येणार नाही. बघा शरण संतांची या निसर्गावर किती भक्ती होती, कशा पद्धतीचं प्रेम होतं, हे आपल्याला यासारख्या वचनातून आपल्याला पाहायला मिळेल. अलीकडे मध्ययुगीन कालखंडाचा जर आपण विचार केला तर 17व्या शतकामध्ये संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये खूप अशी काही पर्यावरणाचे संदर्भ आलेले आहेत. त्यामध्ये भूत दया गाई पशुचे पालन, तानेल्या जीवन वना माझी, या सगळ्या प्राणी मात्रावर आपण निस्वार्थपणे प्रेम केलं पाहिजे. परंतु अलीकडे आपण पाहतो की प्राणी मात्रावर आपण जे प्रेम करत असतो त्यामागे आपला एक स्वार्थ असलेला दिसून येतो. मग ते गाय म्हैस पाळण्यामागचं असेल किंवा कुत्रं पाळण्यामागचं असेल, की तिथे आपला स्वार्थ आहे. परंतु संत तुकाराम महाराजांनी अतिशय म्हणजे निष्काम पद्धतीने, निस्वार्थपणे आपण या प्राणी मात्राविषयी आपण दयाभाव व्यक्त केला पाहिजे. वंदिन मी भूते आता अवघेची समजते असं त्यांनी म्हटलेलं आहे. मी या सर्व प्राणी मात्रांना मनापासून नमस्कार करणार आहे. हे सांगत असताना अभंगाच्या दुसऱ्या एका ओळीमध्ये ते असं म्हणतात, काय केले जळची ढीवर त्यांच्या घातावरी. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून संत तुकाराम महाराजांचा हा अभंग खूप महत्वाचा आहे. ते काय म्हणतात, काय केले जळचरी ढीवर त्यांच्या घातावरी, पारधी प्राण्यांना मारतो त्या प्राण्यांनी काय गुन्हा केलेला आहे. संत तुकाराम महाराज आपल्याला प्रश्न विचारतात. कोळी माशांना मारतो, ते मासे काय गुन्हे केलेले आहेत. किंवा एखादा शिकारी असेल, तो हरणाची, सश्याची किंवा वेगवेगळ्या प्राण्याची शिकार करत असतो, त्यांनी काय गुन्हा केलेला आहे. त्यांना आपण का जगू देत नाही, त्यांचं स्वातंत्र्य आपण का हिरावून घेतो, त्यांना आपण मुक्तपणे का वावरू देत नाही. यातले काही त्रासदायक नाहीत, परंतु दुर्दैव असं की या पशु प्राण्याला काही कारण नसताना माणूस हा चांगल्या पद्धतीने जगू देत नाही, राहू देत नाही. त्यामुळे आज हे सगळीकडे जे काही वाळवंट निर्माण झालेलं आहे, हिरवळ आपल्याला कुठे दिसत नाही. त्याला माणसाची जी कृती आहे, म्हणजे उन्हाळ्यामध्ये ऊन व्यवस्थित लागत नाही. तुम्ही पहा मागच्या 10-15 वर्षातले ऋतू जर आपण पाहिलं, पावसाळ्यात वेळेत पाऊस पडत नाही, हिवाळ्यामध्ये दिवाळीला वगैरे आपल्याला म्हणजे लवकर थंडी सुरुवात होत नाही. हे ऋतू सुद्धा आता बदलत चाललेले आहेत. म्हणजे इतका असं माणसाच्या कृतीचा, वागण्याचा परिणाम पर्यावरणावर होत असताना आपल्याला दिसून येतो. 16व्या शतकाच्या आधी संत एकनाथांच्या एकनाथी भागवतामध्ये
खरं तर एकनाथी भागवत हा ग्रंथ जर आपण पाहिला तर त्यामध्ये तुम्हाला पर्यावरणाचे कितीतरी संदर्भ सापडतात. फक्त एक संदर्भ मी या ठिकाणी देतो. संत एकनाथ असं लिहितात, "अतिथी आल्या वृक्षापाशी वंचनार्थू न करी त्यासी, पत्र, पुष्प, फूल या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, की वृक्ष आपल्याला भरभरून देत असतो. खरं तर वृक्ष हा निसर्गातले घटक आपली जी झोळी आहे ना, ती रिकामं करत असते आपल्यासाठी. आपल्याकडून निसर्ग कुठली अपेक्षा करत नाही. मग ते झाडाचं लाकूड असेल, साल असेल, सावली असेल, डिंक असेल, फळ असतील, फूल असेल, पुष्प असेल. समोरचा याचक कसा आहे माहीत नाही. तो सज्जन आहे का दुर्जन आहे माहीत नाही. परंतु निसर्ग मात्र आपल्याला त्या ठिकाणी अतिशय भरभरून देत असतो आणि त्यामुळं त्या निसर्गाची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. हा संदर्भ एकनाथांच्या साहित्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आलेला आहे. आपल्याला आधुनिक काळातले सुद्धा काही संदर्भ द्यायचे आहेत. त्यामुळे मी थोडंसं वेगाने पुढे जातो. अलीकडचं एक नाव आपल्याला सगळ्यांना माहित आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. खरं तर तुकडोजी महाराजांची जी ग्रामगीता आहे, ती ग्रामगीता पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. आपण महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवत असतो. परंतु हे जे काम आहे, हे काम किंवा या संदर्भातले विचार तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये जागोजागी आलेले आहेत. संत तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये असं म्हणतात, श्रमदानाचे सप्ताह घेऊनी रस्ते दुरुस्त करावे सर्वांनी. श्रमदानाचे सप्ताह घेऊनी रस्ते दुरुस्त करावे सर्वांनी, शोषक खड्डे मोऱ्या करूनी सांडपाणी थांबवावे. शोष खड्डा आपण केला पाहिजे किंवा पाणी आपण थांबवलं पाहिजे. कॉन्क्रीटचं किंवा या सिमेंटच्या युगामध्ये पाणी कुठं साचत नाही. आपण एकीकडे विकास म्हणत आहोत, परंतु पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून मात्र याला विकास म्हणता येईल का? खरं तर हा प्रश्न ग्रामगीतेमध्ये सुद्धा संत तुकडोजी महाराजांनी उपस्थित केलेला आहे. घराभोवती बाग केली, तुकडोजी महाराज असं म्हणतात, घराभोवती बाग केली, सांडपाण्याची झाडे वाढिली, फळाफुलांची रोप वेली, भाजीपाला नित्याचा. आपण आपल्या घराभोवती सुद्धा अशा पद्धतीचे एक पर्यावरणपूरक घर कसं असलं पाहिजे. अलीकडे आपण पाहतो की अनेक जण घराच्या अवतीभोवती गार्डन किंवा झाडं सुद्धा लावत नाहीत. यामुळे मग वीज पडेल किंवा एखादा साप येईल या भीतीने सुद्धा काही लोक झाडं लावत असताना घराच्या भोवताली आपल्याला दिसत नाही. म्हणून या पर्यावरणाला जगविण्याचं जे एक सूत्र आहे, ते महत्वाचं सूत्र आपल्याला ग्रामगीतेमध्ये संत तुकडोजी महाराजांच्या साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. समर्थ रामदासांचं सुद्धा एक वचन आहे. 17व्या शतकातले संत तुकाराम महाराजांच्या काळातले संत समर्थ रामदास. आपण ज्या घरामध्ये राहत असतो, मुळात हे घर जे आहे ते आरसीसी घर नाही. ग्रामीण भागातले जे काही लाकडाचे घरं असतात, छपराचे घरं असतात, खापरं म्हणतो आपण, कौलारूचे घरं असतात, त्या घराच्या संदर्भामध्ये समर्थ रामदासांनी हे विधान केलेलं आहे. आपण ज्या घरामध्ये राहतो ते घर आपण माझं आहे असं म्हणत असतो, परंतु समर्थ रामदास असं म्हणतात की हे घर तुमचं नाही. समर्थ रामदास महाराजांनी असं लिहिलेलं आहे, समस्त मनती घर आमुचे. आपण सगळे म्हणतो घर आमचं आहे. समस्त मनती घर आमुचे, पण घर माझं नाही बहुतांचे. समर्थ रामदासांचं हे वचन सुद्धा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. समर्थ रामदास म्हणतात की समस्त मनती घर आमुचे, पण घर माझं नाही बहुतांचे. समर्थ रामदास महाराज असं म्हणतात, हे घर केवळ माणसाचं नाही, ज्या घरामध्ये माणूस राहतो ग्रामीण भागामध्ये, तर ते घर बहुतांचे आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. बहुतांचे म्हणजे कोणाचे? कौलारूच्या घरामध्ये उंदरं असतात, पाली असतात, झुरळं असतात,
विंचू असतात, अनेकदा सापही असतात. हे सगळे घरामध्ये घर करून राहत असतात. त्यामुळं हे घर केवळ माझं आहे, असं म्हणणं चुकीचं आहे. असा संदर्भ पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून समर्थ रामदासांच्या साहित्यामध्ये आलेला आहे. अलीकडच्या सुद्धा अनेक संतांनी म्हणजे एखाद्या कडुनिंबाचं जे झाड आहे, ते झाड तोडत असताना अक्कलकोट स्वामींना दुःख झालेलं आहे आणि ते असं म्हणतात, की माझ्या पालखीचा दांडा कोण तोडत आहे? ते रागामध्ये असा प्रश्न विचारतात. कुठल्याच झाडाच्या, कुठलीच फांदी, कुठलंच लाकूड तोडण्याचा आपल्याला अधिकार नाही. कारण आकाश आणि पृथ्वी याला समतोल ठेवण्याचं जे काम आहे ते झाड करत असते. त्यामुळे झाडाला तुम्ही स्पर्श करू नका, असं त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. अलीकडे एक चरित्र आलेलं आहे, जवळपास ते 19व्या-20व्या शतकातल्या पूर्वार्धातलं आहे. दासगणू महाराजांनी लिहिलेलं गजानन महाराजांचं चरित्र. माणसाच्या मृत्यूनंतर एका गावामध्ये 12-13 दिवसानंतर ते सगळ्या गावातल्या लोकांना जेवण करायचं, आपण जेवण द्यायचं असं ठरविलं जातं. आणि जेव्हा सगळे लोक जमतात, तेव्हा मोठ्या प्रमाणात तिथे कावळे गर्दी करत असतात. कावळ्यांच्या लक्षात आलेले की इथं काहीतरी आपल्याला खायला मिळणार आहे. तेव्हा मग गावातली असं म्हणतात, की माणसं म्हणतात, "अरे कावळे तर मोठ्या प्रमाणे आलेले आहेत. चला दगडं घ्या, काहीतरी आवाज करा, जाळ लावा किंवा बंदूक घ्या, लाकडं घ्या, आपण कावळ्याला हाकलून टाकू." तेव्हा गजानन महाराज यांनी असं म्हटलेलं आहे, त्या चरित्रात आलेला संदर्भ आहे, "आधी कावळ्याला पोटभर खायला द्या, नंतर तुम्हाला ते कावळे त्रास देणार नाहीत." प्राणी मात्राविषयी दया गजानन महाराजांच्या या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. किंवा अलीकडे आपण कबीरांचे दोहे जर पाहिले, तर त्याही दोह्यामध्ये, संत कबीरांच्या दोह्यामध्ये सुद्धा पर्यावरणाचे संदर्भ आलेले आहेत. फक्त एक दोहा मी आपल्या समोर ठेवतो संत कबीरांचा. संत कबीर एका दोह्यामध्ये असं म्हणतात, "जो कोई वाको पत्थर मारे, जो कोई वाको पत्थर मारे, वहा को फल दे रे, वहा को फल दे रे." की जो माणूस एखाद्या झाडाला दगड मारतो, तेव्हा ते झाड त्या माणसाला फळ देत असते. एक छोटंसं उदाहरण मी आपल्या समोर ठेवतो. एका झाडाची फळं पाडण्यासाठी 3 मुलं एकत्र येतात आणि त्यांना वाटते, की आपण या झाडाचं जे फळ आहे, आंबे असतील, अजून कुठलं फळ असेल, ते आपण पाडूया. मग मुलं दगडं मारायला सुरुवात करतात तिघही. त्यामध्ये ज्याची उंची कमी आहे, त्याला जास्त दगडं मारावी लागतात. जो मुलगा उंचीने मोठा आहे, तो एखादा दगड मारतो, फळ पडत असते आणि त्या झाडाच्या पलीकडे एक वृद्ध माणूस बसलेला होता. तेव्हा एका मुलाचा दगड फळं पाडत असताना, झाडाला मारत असताना, तो दगड ते पलीकडे जो वृद्ध माणूस बसलेला आहे, त्याच्या डोळ्याला जाऊन लागतो. डोळ्यातून रक्त जात आहे. परंतु त्या वृद्ध माणसांनी मात्र त्या तिन्ही मुलांना रागावलेलं नाही. ते काहीच बोलले नाहीत. त्या 3 मुलांना, जे 3 मुलं सुरुवातीला पळून जावं असं त्या मुलांना वाटत होतं, कारण त्या वृद्ध माणसाला दगड लागल्यामुळं. तो वृद्ध माणूस तर काहीच म्हणत नाही. त्याच्या एका डोळ्यातून रक्त जात आहे आणि दुसऱ्या डोळ्यातून अश्रू जात आहेत. लक्षात घ्या. तेव्हा 3 मुलांनाच दया येते आणि ती 3 मुलं त्या वृद्ध माणसाकडे जातात आणि त्या माणसाला असं म्हणतात, की "खरं तर आम्ही मारलेला दगड तुम्हाला लागलेला आहे, तुम्हाला वेदना झालेल्या आहेत, डोळ्यातून रक्त जात आहे. तुम्ही आम्हाला काहीच म्हणत नाही. आम्ही थोडंसं तुम्ही आम्हाला रागावलं पण नाही." असं मुलं त्या वृद्ध माणसाला विचारतात. तेव्हा वृद्ध माणसाने जे उत्तर दिलेलं आहे ना, ते उत्तर मला पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा वाटतो. तेव्हा तो माणूस असं म्हणतो त्या तिन्ही मुलांना, "तुम्ही दगड मारलात, हे या डोळ्यातलं जे रक्त जाते ना, हे तुम्ही मारलेल्या दगडाचं आहे."
पण माझ्या या डोळ्यातून दुसऱ्या डोळ्यातून जे अश्रू जात आहेत ते अश्रू कशाचे आहेत? ते आजोबा त्या 3 मुलांना म्हणतात, सांगतो ऐका. तुम्ही झाडांना दगड मारलात आणि ते झाड, त्या झाडाला वेदना झालेल्या आहेत, तरी त्या झाडांनी तुम्हाला फळ दिलेलं आहे. परंतु तुम्ही दगड मला मारलात, मी मात्र तुम्हाला काही देऊ शकलो नाही. याचं मला वाईट वाटते. म्हणून माझ्या डोळ्यातून, दुसऱ्या डोळ्यातून हे अश्रूच्या ज्या धारा वाहत आहेत, ते कारण म्हणजे माझं मला दुःख वाटलेलं आहे. कारण निसर्ग देऊ शकतो. निसर्ग मारल्यानंतर सुद्धा आपण त्यांना छेडल्यानंतर, त्याच्याशी छेडछाड केल्यानंतर, त्याच्यावर अतिक्रमण केल्यानंतर सुद्धा निसर्ग आपल्याला खूप काही देत असतो. परंतु माणूस मात्र काहीच देत नाही. याचं मला दुःख वाटलेलं आहे. अशा पद्धतीचा एक अभिप्राय त्या वृद्ध माणसांनी व्यक्त केलेला आहे. म्हणून कबीराचा सुद्धा हा दोहा, जो कोई वाको पत्तर मारे वाहको फल दे रे, म्हणजे दगड मारल्यानंतर सुद्धा झाड आपल्याला फळ देत असते. हा एक संदर्भ कबीरांच्या दोह्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. शिवकाळामध्ये मला पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अजून एक साहित्य खूप महत्वाचं वाटते. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे. शिवाजी महाराजांनी 300 पेक्षा अधिक पत्रे लिहिलेली आहेत. त्या सर्व पत्रांचं संकलन डॉक्टर अ.ना. देशपांडे यांनी केलेलं आहे. 300 पेक्षा अधिक पत्र आहेत. आणि ते पुस्तक जेव्हा मी वाचत होतो, शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये जो पत्रव्यवहार केलेला आहे, त्या पत्रव्यवहारातून शिवाजी महाराजांची पर्यावरणाविषयी असलेली जी काही सम्यक दृष्टी आहे, ती दृष्टी कशी होती ती आपल्या लक्षात येते. अनेक संदर्भ आहेत. 2-4 संदर्भ फक्त मी शिवाजी महाराजांच्या, कारण हे मध्ययुगीन कालखंडातलेच महत्वाचे असे एक राजे म्हणून ओळखले जातात. केवळ राजे नाही तर ते आपण त्यांना रयतेचे राजे असं म्हणत असतो. शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यांना सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी आपण मुक्काम करतो त्या ठिकाणी आपण काही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. ते असं म्हणतात की झोपताना दिव्यातली ज्योत विझल्याशिवाय तुम्ही झोपू नका. त्याचं कारण सुद्धा सांगितलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी. दिवा लागलेल्याने तुम्ही जर झोपी गेलात तर उंदीर येईल, त्या दिव्याची वात ओढून नेईल आणि ते वात नेऊन बाजूला कुठंतरी जनावरांसाठी असलेला चारा असेल, कडबा असेल, गंज आहे, बनीम आहे, तिथे तो वात घेऊन जाईल तो उंदीर आणि तो सगळा चारा हा जळून खाक होईल आणि नंतर आपले जे प्राणी आहेत ते प्राणी उपाशी मरतील. त्यामुळे आपल्या सर्व सैनिकांना, त्यांनी रयतेतल्या लोकांना शिवाजी महाराजांनी या पत्रातून सांगितलेलं आहे की दिव्यातली ज्योत विझल्याशिवाय कोणीच झोपायचं नाही. इथे सुद्धा प्राणी मात्राविषयी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये कशा पद्धतीचा दयाभाव होता हे आपल्या लक्षात येईल. वैशाखाच्या महिन्यामध्ये कडक असं ऊन असते आणि त्यामुळं आपण कशी काळजी घेतली पाहिजे याही संदर्भामध्ये काही पत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेले आहेत. ते असं म्हणतात एका पत्रामध्ये की जो काही पडीक रान आहे, पडीक रान, आता पडीक रानाचं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजे जिथे फक्त चारा येत असतो किंवा जनावरांना चरण्यासाठी म्हणून पूर्वीच्या काळी अनेक शेतकरी रान शिल्लक ठेवत होते की जिथे जनावर चरली पाहिजेत, पडीक रान. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात सांगितलेले असं जे पडीक रान आहे त्या पडीक रानावरचं तुम्ही कर घेऊ नका. कारण जे शेतकरी पडीक रान ठेवतात त्यांच्या मनामध्ये सुद्धा कुठेतरी प्राणी मात्राविषयी दयाभाव असतो. त्यामुळं आपण अशा शेतकऱ्यापासून, अशा जमिनीचा कर आपण घेता कामा नये, असा एक संदर्भ सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पत्रामध्ये आलेला आपल्याला दिसून येतो. झाडाच्या संदर्भामध्ये शिवाजी महाराजांनी असं म्हटलेलं आहे, एखादं झाड जर जीर्ण अवस्थेत असेल तरच ते आपण तोडलं पाहिजे. खरं तर त्यांचं आरमार नावाचं जे आज्ञापत्रामध्ये जे प्रकरण आलेलं आहे
की आरमारासाठी कोणतं लाकूड आपण वापरलं पाहिजे. म्हणजे ज्या झाडाचं म्हणजे संगोपन, संवर्धन शेतकऱ्यांनी आपल्या लेकराप्रमाणे केलेलं आहे, ते कुठलेच झाड आपण तोडता कामा नयेत. जे झाड उपयोगाचे नाहीत किंवा जीर्ण झालेले आहेत, ते झाड अनेक वर्षाचे आहेत. असे जे झाड आहेत, ते झाड आपण तोडले पाहिजेत. पत्रामध्ये एक संदर्भ आलेला आहे, बलात्कार सर्व न करावा. म्हणजे अशा पद्धतीने झाडावर आपण अन्याय करू नये, बलात्कार सुद्धा करू नये, असा शब्द छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पत्रामध्ये त्यांनी वापरलेला आहे. तर एकंदरीत मध्ययुगीन कालखंडामध्ये जे काही साहित्य आलेलं आहे, या साहित्यामध्ये पर्यावरणाचे खूप उत्तम असे संदर्भ आपल्याला सापडतात. मुळात या आपल्या विवेचनाचा जो उत्तरार्ध आहे, आपल्याला एक 25 मिनिट शिल्लक आहेत. या वेळेमध्ये काही आधुनिक साहित्याचे संदर्भ मी आपल्या समोर ठेवणार आहे. तसं तर मध्ययुगीन कालखंडातलं साहित्य किंवा संतांनी पर्यावरणाच्या संदर्भामध्ये अतिशय तळमळीने प्रबोधात्मक पद्धतीने जो विचार त्यांनी मांडलेला आहे, तसे अनेक संदर्भ आहेत. एक धावता अशा पद्धतीचा आढावा किंवा अनेक वेगवेगळ्या ओवीचा, अभंगाचं विश्लेषण फारसं न करता आपल्याला या कमी काळामध्ये म्हणजे पर्यावरणाचे वेगवेगळे संदर्भ आपल्या लक्षात आले पाहिजेत. यातून सुद्धा तुम्हाला असेल, मला असेल, या विषयावर एक संशोधन करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून एक धावता आढावा या ठिकाणी मी घेत आहे. आता आधुनिक काळातलं जर साहित्य जर आपण पाहिलं, म्हणजे ते चरित्र असेल, आत्मचरित्र असतील किंवा वेगवेगळे पुस्तक आहेत, कविता आहेत काही, त्याही कवितेमध्ये पर्यावरणाचे खूप संदर्भ आलेले आहेत. मी एक 4-5 वर्षापूर्वी प्रकाश वाटा नावाचं आत्मचरित्र वाचलो. आपणही नक्कीच ते आत्मचरित्र आपल्यापैकी नक्की आपण वाचलेले आहात असं मी गृहीत धरतो. हेमलकशाला सुद्धा 1-2 दिवस म्हणजे राहण्याचा योग मला आला. प्रकाश वाटा नावाचं जे आत्मचरित्र आहे, म्हणजे ज्या काळामध्ये 50 वर्षापूर्वी ज्या परिसरामध्ये आजही गेल्यानंतर आपल्याला भीती वाटते, आजही आपण तिथे जाऊन म्हणजे फिरू शकत नाही, राहू शकत नाही, त्या काळामध्ये तिथे पर्यावरण संवर्धनाचा पाठ शिकवत आमटे कुटुंबियांनी जे काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना त्यांना झालेल्या वेदना असतील किंवा अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये पर्यावरण पूरक असं काम प्रकाश आमटे यांनी कसं केलेलं आहे, ते त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये सांगितलेलं आहे. प्रकाश वाटा नावाचं जे आत्मचरित्र आहे, त्या आत्मचरित्रामध्ये प्राण्यांचं गोकुळ नावाचं एक प्रकरण आलेलं आहे. प्राण्यांचं गोकुळ. खरं तर आजही आपण तिथं जर गेलात, आपल्यापैकी अनेक जण गेले असतील, तर आपल्याला तिथे जवळपास 40-50 प्रकारचे प्राणी त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्या पुस्तकामध्ये एक संदर्भ आलेला आहे. सुरुवातीला जेव्हा प्रकाश आमटे हेमलकशाला गेले, त्यांनी ते आत्मचरित्रामध्ये त्याची नोंद केलेली आहे, की आदिवासी लोक माकडींना मारून आपल्या काठीला अडकून ते असं जात आहेत आणि त्या माकडींच्या पोटाला एक पिल्लू, छोटंसं पिल्लू असं चिटकून बसलेलं आहे. माकडीचा मृत्यू झालेला आहे. पिल्लू मात्र जिवंत आहे. तेव्हा प्रकाश आमटे हे चित्र पाहतात. तेव्हा त्यांनी आदिवासीला थांबवतात, विनंती करतात, की ते माकडींचं जे पिल्लू आहे, पोटाशी घट्ट धरलेलं ते पिल्लू मला द्या, त्या पिल्लाला जगू द्या. तेव्हा आदिवासी लोक प्रश्न विचारतात, मग आम्ही काय खावं, काय करावं, वगैरे वगैरे. तर तेव्हा थोडंसं संवाद साधल्यानंतर त्या लोकांशी व्यवस्थित काही अटीवर, मग काही धान्य वगैरे ज्वारी तुम्ही द्या, नंतर आम्ही तुम्हाला ते माकडींचं पिल्लू देऊन टाकू, असं त्या लोकांनी सांगितलेलं आहे. असे अनेक संदर्भ म्हणजे या प्राण्याच्या संदर्भातले, पर्यावरणाच्या संदर्भातले प्रकाश वाटा नावाच्या पुस्तकामध्ये आलेले आहेत. म्हणजे तिथे त्यांनी जी शाळा काढलेली आहे प्रकाश आमटेंनी, त्या शाळेतल्या मुलांना प्रकाश आमटे साप वगैरे पकडायला शिकवतात. प्राण्यांचं जे अनाथालय आहे, तिथं त्यांनी जे उभं केलेलं आहे, की जे काही हिंस्त्र प्राणी आहेत, या हिंस्त्र प्राण्यासोबत सुद्धा आपल्याला सहजीवनाने जगता येते.
याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला प्रकाश आमटे यांचं प्रकाश वाटा हे जे पुस्तक आहे, ते पुस्तक वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल. अलीकडच्या जे काही कवी आहेत त्यामध्ये अतिशय ताकदीचा असा कवी म्हणून मला या ठिकाणी प्रफुल्ल शिलेदार यांचा उल्लेख करावा वाटतो. त्यांचा पायी चालणारा कविता संग्रह आहे. त्या संग्रहामध्ये उत्कृष्ट असे पर्यावरणाचे संदर्भ आलेले आहेत. एक कविता आहे 36 कोटी देव पोटात घालून. त्या कवितेमध्ये एक गाय रस्त्यावर बसलेली आहे. मुंबई ठाण्यातला कुठला तरी तो परिसर आहे. ती गाय रस्त्यावर बसल्यामुळे ट्रॅफिक जाम झालेला आहे. पण ती गाय जी आहे, ती गाय बिस्लरी बॉटल जी आहे ती तोंडामध्ये चगळत आहे. त्या गाईला खायला काही मिळालेलं नाही, हिरवा चारा नाही, म्हणून ती गाय ती बिस्लरी बॉटल खात आहे, चगळत आहे. या संदर्भातली एक कविता प्रफुल्ल शिलेदार यांनी लिहिलेली आहे. किंवा पायी चालणाऱ्या या कविता संग्रहामध्ये एक संदर्भ आलेला आहे की व्यक्ती रागामध्ये विटेला लात मारतो. वीट असते आपली वीट. खरं तर असं म्हणतात की दगडही जिवंत असते, कारण दगड फोडल्यानंतर बेंडूक आतून निघत असतात. म्हणजे बेंडकाचं संगोपन सुद्धा कदाचित हे दगड, निसर्गातला जो घटक आहे ते दगड करत असावं. तो व्यक्ती जेव्हा वीट असते, विटेला जेव्हा लात मारतो, लात मारल्यानंतर वीट बाहेर अशी सरकते आणि त्या विटाच्या खाली जे कीटकांचं जे जग असते ते जग उघडं पडते. तेव्हा प्रफुल्ल शिलेदार यांनी त्या कवितेतून एक खंत व्यक्त केलेली आहे की या जीवजंतूंना आपण उघड्यावर पाडलेला आहे. कृष्णा खोत यांची रिंगण नावाची कादंबरी आहे. त्यामध्ये सुद्धा पर्यावरणाचे संदर्भ आलेले आहेत. किंवा प्रवीण बांदेकर यांची चाळेगत नावाची कादंबरी आहे की कोकणामध्ये वेगवेगळ्या कंपन्या आलेल्या आहेत. झाडाची, कासवाची, पक्ष्याची तस्करी केली जात आहे. समुद्राचं जे पर्यावरण आहे ते सर्व बिघडून चाललेलं आहे. त्याचं सगळं चित्रण अतिशय प्रभावीपणे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून प्रवीण बांदेकर यांनी आपल्या कादंबरीच्या माध्यमातून केलेला आहे. किंवा नंदा खरे यांची कादंबरी आहे उद्या नावाची, की गडचिरोली परिसरामध्ये खनिज शोधण्यासाठी गावातील म्हणजे काही कंपनीतले लोक जातात, तेव्हा त्या ठिकाणी जो काही संघर्ष होतो तो संघर्ष कशा पद्धतीने होतो त्याचं चित्रण सुद्धा नंदा खरे यांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून केलेलं आहे. अलीकडे गाजलेली एक कविता आपल्याला सगळ्यांना माहित आहे. वसंत आबाजी ढाके यांची झाड नावाची कविता आहे. आधुनिक साहित्यामध्ये सुद्धा पर्यावरणाचे संदर्भ कसे आलेले आहेत. वसंत आबाजी ढाके कवितेमध्ये असं लिहितात, झाड तोडायचे, कापायचे, लगदा करायचा. झाड तोडायचे, कापायचे, लगदा करायचा, कागद बनवायचा, त्यावर लिहायचे, ते छापायचे, मग वाचायचे. एवढा खटाटोप कशासाठी? वसंत आबाजी ढाके बघा यांची कविता, झाड तोडायचे, कापायचे, लगदा करायचा, कागद बनवायचा, त्यावर लिहायचे, ते छापायचे, मग वाचायचे. एवढा खटाटोप कशाला, कशासाठी? सरळ झाडच वाचावे. आपण झाडच वाचलं पाहिजे, म्हणजेच झाडाकडे, निसर्गाकडे आपण डोळस दृष्टीने पाहिले पाहिजे. संवेदनशील जे कवी असतात, साहित्यिक असतात, संत असतात, ते असामान्य असतात, कारण सामान्य माणसाला डोळे असतात आणि असामान्य माणसाकडे दृष्टी असते. आणि त्यांना दृष्टी असल्यामुळं या झाडाकडे पाहिल्यानंतर, निसर्गाकडे पाहिल्यानंतर त्यांना संवेदना होत असतात. त्या निसर्गाच्या वेदनेशी ती एकरूप होत असतात. म्हणून त्यांच्याकडून अशा पद्धतीचं साहित्य निर्माण होत असते. तसं प्रफुल्ल शिलेदार यांच्या पायी चालणाऱ्या संग्रहामध्ये सुद्धा एक मुंग्याचा संदर्भ आलेला आहे. म्हणजे एक मुंगी माझ्या समोर उभी राहून घसा फोडून ओरडून सांगते, माझ्या मागे उभं असलेलं धरण उंच उंच होत वाढतंय आणि ते फुटणार आहे बेडकांच्या पोटासारखे.
इथे सुद्धा पर्यावरणाचा संदर्भ आलेला आपल्याला दिसून येतो. अजून एक उत्कृष्ट पुस्तक साहित्याच्या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो. आपल्याला सगळ्यांना माहित आहे, ग्रेटाची हाक नावाचं पुस्तक. अतुल देऊळगावकर यांनी लिहिलेलं ते पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये ग्रेटा थनबर्ग जी आहे ती खरं तर तिच्या मनामध्ये अगदी म्हणजे वयाच्या 12व्या-13व्या वर्षी जे प्रश्न पडलेले आहेत, ते प्रश्न जर आपण पाहिलं तर खरंच आपणही अस्वस्थ होतो ते पुस्तक वाचत असताना. म्हणजे एक शाळेतली मुलगी जी 100-150 देशातल्या लोकांपर्यंत पोहोचते. लाखो लोक त्या मुलीच्या विचाराशी जोडतात आणि ती मुलगी पर्यावरणाच्या संदर्भामध्ये पर्यावरणाचं आपण संतुलन बिघडता कामा नये, पर्यावरणाचं संवर्धन आपण केलं पाहिजे म्हणून ती मुलगी शाळेला जात नाही. शाळेत जाऊन तरी काय उपयोग असा प्रश्न त्या ग्रेटाने उपस्थित केलेला आहे. त्या पुस्तकात अतिशय म्हणजे शास्त्र शुद्ध अशा पद्धतीने, वैज्ञानिक अशा पद्धतीने अतुल देऊळगावकर सर यांची सगळीच पुस्तकं ती पर्यावरणावरच आहेत पुस्तकं. परंतु ग्रेटाचं त्यांनी जे चरित्र लिहिलेलं आहे, त्या चरित्रामध्ये लिहित असताना त्यांनी काही भाषणं पण दिलेली आहेत. आणि त्या भाषणामधले काही महत्त्वाचे ओळी मी आपल्या समोर ठेवतो, की ग्रेटा समाजाला प्रश्न विचारते, की तुम्ही आमचं जे बालपण आहे, ते बालपण तुम्ही हिरावून घेत आहात. या विकासाच्या चढाओढीमध्ये वेगवेगळे शस्त्र करण्याच्या तयार करण्याच्या चढाओढीमध्ये सगळं सौंदर्य नष्ट होत आहे. त्याच्यामुळं आम्हाला जो आनंद मिळाला पाहिजे, तो आनंद मिळत नाही. तुम्ही आमचं बालपण हिरावून घेत आहात. विज्ञानाचं तुम्ही ऐकत नाही. ग्रेटा प्रश्न विचारते, तुम्ही आम्हाला फसवत आहात. पृथ्वीला त्रास देणारा माणूस आहे. आमचे जीवन तुमच्या हातात आहे. ग्रेटा असं म्हणते, तुम्ही पुढच्या पिढीसाठी कशाची गुंतवणूक तुम्ही करत आहात? कोणती गुंतवणूक करून तुम्ही ठेवत आहात? असा प्रश्न उपस्थित करणारी ग्रेटा अतुल देऊळगावकर यांनी आपल्या या पुस्तकाच्या माध्यमातून उभं केलेलं आहे. पैसा, आर्थिक विकास याच्या परिकथा तुम्ही आम्हाला सांगू नका. पैसा, आर्थिक विकासाच्या परिकथा तुम्ही आम्हाला सांगू नका. तुम्ही पर्यावरणाकडे लक्ष द्या. असं ग्रेटानी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या अखंडामध्ये सुद्धा काही पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अनेक संदर्भ आलेले आहेत. महात्मा फुले असं म्हणतात, की सर्वांसाठी एक वायू केला खास, घेती श्वासोश्वास प्राणी मात्र, वृक्ष वल्लीसह सर्वांचे जीवन करीतो पालन जगा माझी. म्हणजे हे सगळं हवा किती महत्वाचा घटक आहे पर्यावरणातला आणि त्याची काळजी आपण कशी घेतली पाहिजे हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या अखंडाच्या माध्यमातून सांगितलेले. बहिणाबाई चौधरीची एक कविता आहे, पोया नावाची कविता. या कवितेमध्ये बैलाविषयीची एक संवेदना त्यांनी व्यक्त केलेली आहे. अलीकडे आपण बैलजोडीच्या ज्या स्पर्धा होत असतात, त्या स्पर्धेमध्ये काही मध्ये स्पर्धा बंद पण झालेल्या होत्या. अजून काही लोकांनी उत्साहाने त्या स्पर्धा चालू केलेल्या आहेत. तेव्हा बहिणाबाई चौधरींनी आपल्या कवितेत सांगून ठेवलेलं आहे, नका हेंडाळू बैलाले माझे ऐका रे जरास. बहिणाबाई चौधरी आपल्या कवितेत असं म्हणतात, नका हेंडाळू बैलाले माझं ऐका रे जरास, होते आपली हौस अन बैलाले तरास. अशा स्पर्धेच्या माध्यमातून बैलांना सुद्धा खूप मोठा त्रास होत असतो. त्यामुळं आपण अशा स्पर्धा बंद केल्या पाहिजेत असा विचार बहिणाबाई चौधरींनी या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे. अलीकडे साहित्य अकादमीचा पुरस्कार ज्या कवीला मिळालेला आहे, श्रीकांत देशमुख, बोलावे ते आम्ही, त्यांच्या या कविता संग्रहामध्ये सुद्धा पर्यावरणाचे काही संदर्भ आलेले आपल्याला दिसून येतात. ते असं लिहितात, सगळीच झाडं सुखा समाधानानं वाढावीत बांधा बांधावर. श्रीकांत देशमुख कवी असं लिहितात, की सगळीच झाडं सुखा समाधानानं वाढावीत बांधा बांधावर, आपापल्या भूमीतून घ्यावं प्रत्येकानं आपापलं अन्न.
आपापल्या भूमीतून घ्यावं प्रत्येकानं आपापलं अन्न, झाडाचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे. बिनतक्रार झाडं वाढतात आपलं समजून पाना फांद्यावर, सांभाळतात पाखरांचे किड्या मुंग्याचे संसार. झाडं केवळ माणसासाठीच महत्वाचे आहेत असं नाही, तर या झाडावर अनेकांचं वस्तीस्थान असतं. पशु पक्ष्यांची घरटं या घरटे झाडावर असतात. पशु पक्ष्यांचं आश्रयस्थान म्हणजे हे खऱ्या अर्थाने हे झाडं आहेत. त्यामुळं या सगळ्या झाडाची आपण काळजी घेतली पाहिजे. या संदर्भामध्ये एक संवाद मला अतिशय महत्वाचा वाटतो. आपण एक 5-7 मिनिटांमध्ये संपून टाकूया आपण. त्या कवितेतल्या ओळी मला आठवतात, कारण ज्या पक्ष्यांना झाड काहीतरी देतो आणि तो झाड जेव्हा त्या झाडावर जेव्हा संकट आलेलं असते, तेव्हा पक्षी मात्र पळून जात नाही. जसं श्रीकांत देशमुखांनी आता म्हटलेलं आहे आपल्या कवितेमध्ये, की सांभाळतात पाखरांचे किड्या मुंग्याचे संसार. आपण झाड तोडल्यानंतर अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात. झाडावर घरटी करून असणारे पक्षी असतील, झाडाच्या सालीमध्ये फांदीमध्ये बसणारे किडे मुंग्या असतील, ते सगळे उद्ध्वस्त होत असतात. त्यांनी कुठं जावं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. आणि त्या संदर्भातली एक कविता आहे हिंदीमध्ये. झाडाला आग लागलेली आहे आणि आग लागल्यानंतर त्या झाडावर बसलेला जो पक्षी आहे ना, तो पक्षी उडून जात नाही. मग तेव्हा कवीला असा प्रश्न पडतो आणि तो कवी त्या पक्षाला असं म्हणतो, तुला तर उडता येते, तुला तर पंख आहेत, पंख दिलेले आहेत तुला, आणि तू उडून गेलं पाहिजे, कारण आता हे झाड जळत आहे. तू जर नाही उडून गेलास तर मग तू सुद्धा जिवंत राहणार नाहीस. कवितेतल्या ओळी अशा आहेत, आग लगी एक वृक्ष को, कवी असं म्हणतात, आग लगी एक वृक्ष को जलन लगे सब पात, जलन लगे सब पात, तुम क्यों नहीं उडते पंछी. कवीनी पक्षाला प्रश्न विचारलेला आहे. आता पानं फांदी सगळे जळत आहेत, तू का उडून जात नाहीस. तुम क्यों नहीं उडते पंछी, पंख जो तुम्हारे साथ, तुझ्या सोबत पंख आहेत, तू लवकर उडून जा. तेव्हा पक्ष्यांनी जे उत्तर दिलेलं आहे, ते उत्तर म्हणजे कशा पद्धतीने निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करणार आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. हा पक्षी किती एकनिष्ठ आहे. त्याला एक जाणीव आहे की इतके दिवस आपल्याला या झाडांनी वाढवलेलं आहे, इतके दिवस आपण या झाडाचा वापर केलेला आहे, आता झाड जळत असताना आपण कसं उडून जावं असा प्रश्न त्या पक्षाला पडतो. तेव्हा तो पक्षी असं म्हणतो, फल फूल खाये इस वृक्ष के, पक्षी असं म्हणतो की फल फूल खाये इस वृक्ष के, बीट भरे सब पाथ, उडना हमारा धर्म नहीं, जलना मरना उसके साथ. इतके दिवस या झाडावर माझा मुक्काम होता, ही झाडाची फळं मी खाल्लीत, या झाडाने मला आसरा दिलेला आहे, आणि आता या झाडासोबतच मी जळून खाक होऊन जाईन, मी मरून जाईल, परंतु मी उडणार नाही, असं पक्षी म्हणतो. आपण तर माणूस आहोत, म्हणून आपण खऱ्या अर्थाने निसर्गाविषयीची मनापासून कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. असे अनेक संदर्भ कवी इंद्रजित भालेराव आहेत, किंवा बालसाहित्य जर तुम्ही पाहिलात, खरं तर हा एक वेगळा विषय सुद्धा खूप चांगला संशोधनाचा होऊ शकतो, की बालसाहित्य आणि पर्यावरण. मी जेव्हा काही बालसाहित्य, छोट्या कथा, कविता वाचत होतो, तेव्हा माझ्या असं लक्षात आले की अरे, पर्यावरणाचे तर छोट्या मुलांसाठी ज्या बालसाहित्यिकांनी साहित्य लिहिलेलं आहे, त्यांच्या साहित्यामध्ये खूप असे संदर्भ पर्यावरणाच्या संदर्भात आलेले आहेत. म्हणजेच बालसाहित्यिकांनी लहान मुलावर आपल्या साहित्याच्या माध्यमातून पर्यावरणाविषयी एक संस्कार करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, आणि ते संस्कार त्यांनी कशा पद्धतीने केलेले आहेत त्याचेही संदर्भ आपल्याला
बालसाहित्यामध्ये, अनेक कवींच्या कवितेमध्ये पाहायला मिळतात. खरं तर हा ज्वलंत विषय आहे. व्यापक विषय आहे. आपण पर्यावरणाचा संदर्भ साहित्याशी जोडत असताना काही अशी पुस्तकं आहेत, की त्या पुस्तकावर आपल्याला म्हणजे स्वतंत्र असं एखादं पुस्तक सुद्धा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून व्याख्यानाचा विषय होऊ शकतो. एखादा संत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रातील पर्यावरण असेल, असे अनेक विषय आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने पर्यावरण संवर्धनाचा, संतुलनाचा किंवा पर्यावरण संरक्षणाचा शोध आपल्याला घेता येईल. या सगळ्या संतांनी, महापुरुषांनी, महामानवांनी किंवा साहित्यिकांनी पर्यावरणाचं संतुलन जे आहे ते टिकलं पाहिजे आणि ते टिकवणं हे माणसाच्याच हातामध्ये आहे. माणूस हा जागृत झाला पाहिजे. अन्यथा भविष्यामध्ये या पृथ्वीचं पूर्णतः वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे पृथ्वीचं वाळवंट होऊ नये, असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण सगळेजण जागे झाले पाहिजेत आणि या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आपण केवळ कृतज्ञता भाव व्यक्त करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष आपण कृती देखील केली पाहिजे. आणि त्या संदर्भामध्ये जाधव पायंग यांचं झाडं लावणारा माणूस असेल, मारुती चित्तमपल्ली आहेत, आनंद यादव यांची गोतावळा आहे, चारुता सागर यांची नागिन आहे, सदानंद देशमुखांचं बारोमास आहे किंवा बहिणाबाईंनी एक झाडावर वीज पडल्यानंतर बघा हे किती आश्चर्य आहे, की झाडावर वीज पडल्यानंतर झाड उद्ध्वस्त होते, तेव्हा बहिणाबाई चौधरी 3 दिवस दुखवटा पाळते. याच्यापेक्षा पर्यावरणाविषयी म्हणजे आत्मीय भाव अजून कोणता असू शकतो? किंवा प्रदीप कुमार माने आहेत, राजन गवस आहेत, अनिल अवचट आहेत, अनेक साहित्यिक आहेत, की ज्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी पर्यावरणाचे संदर्भ पाहायला मिळतात. तर एक साहित्य आणि पर्यावरण खरं तर या विषयावर आयत्या वेळी आपल्याला या ठिकाणी समन्वयकांनी संधी दिलेली आहे आणि व्याख्यान म्हणून नाही, तर मी आपल्याशी संवाद साधलेला आहे. अनेक पर्यावरणाचे संदर्भ वेगवेगळ्या साहित्यामध्ये निश्चितच आपल्यालाही आढळून येतील. त्याविषयीची आपण कृतज्ञता व्यक्त करावी किंवा साहित्यामध्ये आलेला पर्यावरण या संदर्भामध्ये आपण जागोजागी जर बोलण्यासाठी किंवा लिहिण्याचा जर आपण प्रयत्न केलो तर निश्चितच त्याचे पण आपल्यावर एक प्रकारचे संस्कार होतील. या उद्देशाने हा विषय कुठेतरी आपल्या समोर मी माझ्या पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सगळे शांतपणे या ठिकाणी ऐकून घेतलात. माझा आवाज कारण तंत्रज्ञानामध्ये कळत नाही आपल्यापर्यंत कशा पद्धतीने आलेला आहे, उच्चार कसे ऐकू आलेले आहेत. मला तर काही म्हणजे जाणवत नाही, माझ्या लक्षात नाही किंवा नेमका आपल्या मनातला भाव काय आहे तो. पुनश्च एकदा मी आपल्या सगळ्यांचे सगळे माझे सहकारी आहेत, सगळ्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.